मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या बरेच जण कन्फ्यूज आहे की आता नेमका कुठला व्यवसाय करायला पाहिजे. कोरोनामुळं मंदी येणार. आता प्रत्येक जी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर बऱ्याच जणांना एक एम्प्लॉयमेंटचाही प्रॉब्लेम येतो आहे. बऱ्याच जणांना आपले जॉब गमवावे लागत आहे. तर आता काय करायला पाहिजे, लवकरात लवकर आपल्याला कसा आपला बिझनेस किंवा आपण कसे पैसे कमवले पाहिजे. तर याचा मी तुम्हाला साधारण तुम्हाला एक बिझनेस सुचवतो की जेणेकरून तुम्हाला तो नक्कीच बिझनेस आवडेल अशी मला अपेक्षा आहे. तर तुम्ही बघितलं असाल, तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे कॉरुगेटेड बॉक्स. तर हे पुठ्ठ्याचे बॉक्स आहे. तर बऱ्याच जणांना याची लिंक माहिती नाही आहे की हा बिझनेस नेमका स्टार्ट कुठून करायचा, याचे कॉन्ट्रॅक्ट्स कसे घ्यायचे, हा बिझनेसचा यूज कसा होतो, या बिझनेससाठी मशिनरी कुठून आणायची आहे, आणि बरंच याला रॉ मटेरियल कुठून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, आणि नेमकं याचा टेंडरमध्ये याचा काय रोल आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, हा बिझनेस तुम्ही 2 टप्प्यामध्ये करू शकता. तर पहिला टप्पा असा, जे कोणी स्क्रॅप मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे तर तेही या बिझनेसला चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि ज्यांना स्क्रॅपमध्ये कदाचित इंटरेस्ट नाही आहे तरी या बिझनेसची मॅन्युफॅक्चरिंग करून तो स्क्रॅपमध्ये सुद्धा डील करू शकतो. म्हणजे एका बिझनेसमध्ये आपण 2 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय कसे करू शकतो मी तुम्हाला सांगतो. तर हे काही तुमच्यासमोर काही बॉक्सेस दिसत आहे, त्याला म्हणतात कॉरुगेटेड बॉक्स. आपण त्याला साधं आपल्या मराठी भाषेत म्हणायचं त्याला म्हणतो पुठ्ठ्याचे बॉक्स. तर या बॉक्सची रिक्वायरमेंट्स मोठ्या मोठ्या कंपनी, जे इन्सेक्टिसाइड्स असतात, ज्यांचे कोणाचे प्रॉडक्ट्स असतात जसे पेपर कप्स, जे डिस्पोजेबल पेपर कप आहे तर त्यांना पॅकिंगला जे काही बॉक्सेस वगैरे लागतात तर ते आपण इथूनही त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. कंपनीचे जे काही कंपनीचे मोठे मोठे काही प्रॉडक्ट्स आहे, काही पार्ट्स आहे, ते पार्ट्स आपल्याला कुठं सप्लाय करायचे असले त्यासाठी सुद्धा बॉक्स लागतात. पुन्हा तुमच्यासमोर ह्या प्लेट्स दिसतात, तर या प्लेट्सला समजा कुठं एक्सपोर्ट करायचं आहे आपल्याला दूर, तर त्या एक्सपोर्ट करण्यासाठी ते बॉक्सेसची रिक्वायरमेंट असते. पुन्हा पेपर कप तर तुम्हाला अगोदर सांगितलं मी, तर पेपर कप हे कुठल्याही याच्यामध्ये बॉक्सशिवाय आपण त्याला पॅक करू शकत नाही. कारण हे खूपच याला म्हणजे पेपर कपला खूप मोठी साईज लागते बॉक्सेसची. दुसऱ्या काही कॅरी बॅग वगैरे सध्या आपण त्याला ट्रेड करू शकत नाही. या बॉक्सेससाठी आपण या पेपर कपसाठी आपण बॉक्समध्येच याची पॅकिंग करू शकतो. तर जे काही पॅकिंगचे काही जेवढे काही मटेरियल्स आहे, जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले, कंपनीचं काही मटेरियल्स आहे, काही एखादा माल कुठं पाठवायचा आहे, एक्सपोर्ट करायचा, तर प्रत्येक ठिकाणी बॉक्सेसची गरज पडते. आणि या बिझनेसला कुठेच स्टॉप असं नाही आहे. गव्हर्मेंटने प्लास्टिकला तर बऱ्यापैकी बंदी दिलेली आहे, पण असं बॉक्सेस ही गोष्ट अशी आहे की ही डिस्पोजेबल असल्यामुळे या धंद्याला कुठल्याही प्रकारचं, आपण एक सोप्या भाषेत म्हणू शकतो, तर कुठल्याही प्रकारचं याला बंधन नाही आहे. तर या बिझनेसचं तुम्हाला एक टेंडरचं एक सॅम्पल दाखवून मी तुम्हाला एक माहिती देतो की तुम्हाला ते जेणेकरून हेही लक्षात येईल की या गोष्टीचे सुद्धा टेंडर असतात. हे टेंडर आपल्याला कसे घ्यायचे, या टेंडरसाठी काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे, पुन्हा या टेंडरला आपण ज्यावेळेस पण आपण या टेंडरला डील करू तर आपल्याला कमी वेळात आपल्याला कशा जास्तीत जास्त कंपन्या आपल्याकडं ओढता येईल आणि त्यांच्याकडनं आपल्याला एक बिझनेस चांगल्या पद्धतीनं जनरेट करता येईल. तर आपण एक टेंडरबद्दल आपण त्याचं उदाहरण बघू. तर तुमच्या स्क्रीनला तुम्हाला दिसतं आहे महाराष्ट्र इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड. इन्सेक्टिसाइड म्हणजे जे आपण फवारणी करतो त्याचं मोठे डिपार्टमेंट्स आहे. सध्या आजच्या डेटला याचं एक टेंडर्स निघालेलं आहे, तर आपण एक टेंडर एकदम डीपमध्ये डिटेलमध्ये वाचू. तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर टेंडरचं टायटल आहे ई टेंडर फॉर परचेस ऑफ कॉरुगेटेड बॉक्स. म्हणजे त्यांना कॉरुगेटेड बॉक्स परचेस करायचे आणि प्रत्येक पॅकिंगची स्पेशली त्याची एक साईज असते. तर आपल्याला सर्व BOQमध्ये त्याची डिटेल दिलेली आहे. तर यांना काय काय यूज करायचं आहे, हे टेंडर पूर्ण 1 वर्षासाठी आहे.
विचार करा की जर तुम्हाला अशा 2 ते 3 कंपन्या डायरेक्टली तुम्हाला 2-2, 3-3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले, तर तुम्हाला मार्केटमध्ये कस्टमर बघण्याची गरजच नाही आहे. तुम्ही फक्त तुम्हाला ज्या कंपनीचा वेंडर कोड मिळालेला आहे, ज्या कंपनीचं टेंडर तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही वन हँड तिथं टोटली तुमचा माल सप्लाय करू शकता. तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच सेल करण्याची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही तुमचे कस्टमर इथं फिक्स करू शकता. तर महाराष्ट्र इन्सेक्टिसाइड लिमिटेड शिवनी अकोला आर इन्व्हायटेड द ई-टेंडर फॉर द पर्चेस ऑफ corrugated box during the period of April 2020 to March 2021 on the terms and condition enclosed herewith. तर हे 1 वर्षाचं टेंडर आहे. तर एप्रिल 2020 ते मार्च 2021 पुढच्या मार्चपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. तर त्यांना या काळखंडात जेवढेही काही बॉक्सेस लागतील तर त्याची रिक्वायरमेंट्स तुम्हालाच मिळणार. तर यांना कशासाठी पाहिजे, तर HDPE बॉटल्स अँड PET बॉटल्स पाऊच ऑफ पेस्टिसाइड्स. तर हे त्यांना एक्सपोर्ट करायची आहे मार्केटमध्ये. तर ते एक्सपोर्टसाठी त्यांना बॉक्सेसची गरज आहे. तर या बॉक्सेसचे 2 प्रकार असतात. काहींना प्रिंटेड पाहिजे असतात, काहींना नॉन प्रिंटेड पाहिजे असतात. तर ते तुम्ही टर्म्स अँड कंडिशनमध्ये अगोदर वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस रेट कोट करायचं आहे त्यावेळेस तुमची गफलत व्हायला नको. तर बिडर्स आर रिक्वेस्टेड. तर ही टर्म्स अँड कंडिशन सध्या आपल्या गरजेची नाही आहे. आपण महत्त्वाचं आपल्याला फक्त बघायचं आहे की हा बिझनेस चालू करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय गरजेचे आहे. कारण ऑलरेडी आता मला तुम्हाला या बिझनेसमध्ये उतरवायचं आहे, तर मी अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल माहिती देतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये या टेंडरच्या डॉक्युमेंट्समध्ये डील करू शकता आणि तुम्हाला नक्कीच टेंडर मिळतील. फक्त तुम्हाला टोटल टेंडर ॲनालिसिस करायचं आहे. मार्केटमध्ये प्राईस किती आहे, काय आहे, त्याला खर्च किती येतो, त्याचे बॉक्सेसची मशीन कुठं मिळते, याची तर माहिती मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला टोटल माहिती येतो. तर इन्व्हॉल्व्स 1मधले डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. कॉपी ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ फर्म्स ऑर्गनायझेशन शॉप ॲक्ट इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट. तर ज्यांच्याकडे उद्योग आधार आहे, शॉप ॲक्ट लायसन आहे, NSIC आहे, SSI आहे, तर त्यांना ते डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे आहे. ज्यांच्याकडे आहे ते सुद्धा या डॉक्युमेंट्स थ्रू इथं जाऊ शकता. तर कॉपी ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर मित्रांनो, आज एक तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगतो. आत्ता आपले जे भारत सरकारचे निर्मला सीतारामन आहे, जे वित्तमंत्री आहे, त्यांनी एक MSMEसाठी आपल्याला एक स्कीम दिलेली आहे नवीन, की जेणेकरून तुम्हाला विदाऊट कोलॅटरल लोन मिळतं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी देण्याची गरज नाही आहे. तुम्हाला लोन मिळते आणि विशेष म्हणजे त्यावर तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सबसिडीसुद्धा मिळते. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या बिझनेस करण्यामध्ये, तर याचा प्रोजेक्ट रिपोर्टसाठी तुम्ही मला मेल करू शकता. मी तुम्हाला मेलवर पाठवतो, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी न देता तुम्हाला लोन घेऊन ही मशीन तुम्हाला तिथून घेता येईल आणि जेणेकरून तुमचा बिझनेस तुम्हाला कमी पैशामध्ये लवकरात लवकर चालू करता येईल. त्याची माहिती तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोच. तर अगोदर लक्षात घ्या, तुम्हाला MSME सर्टिफिकेट, SSI, शॉप ॲक्ट लायसन आणि जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर तुम्हाला लागतो तो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. त्याला म्हणतात CIN म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. आणि तो CIN नंबर फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी असतो. त्यामुळं तुम्ही तिथं बघा, इफ ॲप्लिकेबल, जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर तुम्ही शॉप ॲक्ट लायसनवर पण तुमचं काम होऊ शकतं. नंतर दुसरं आहे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. तर हा टॅन नंबर असतो. शक्यतो हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला असतो. तर तुमच्याकडे जर प्रोप्रायटरशिप आहे तर तुमचं पॅन कार्डसुद्धा इथं चालून जाईल. नंतर लिस्ट ऑफ मेजर क्लायंट्स पेस्टिसाइड्स कंपनी ऑफ द बिडर अँड द लेटर हेड. जर तुमच्याकडे मजूर, तर हा तर नंतरचा विषय आला, तुमच्याकडे किती मनुष्यबळ आहे जेणेकरून तुम्ही या कंपनीला एक चांगल्या पद्धतीने माल पोचवू शकता. तुमच्याकडे चांगली मॅनपॉवर आहे, तुमच्या कंपनीचा बॅकअप चांगला आहे, तुमच्या कंपनीची जी हेल्थ चांगली आहे, तर तुम्हाला तो लवकरात लवकर ते कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात. म्हणजे सरळ सरळ तुमच्या कंपनीचा बॅकग्राऊंड चांगला असलं पाहिजे. तर नंतर लिगल व्हॅलिडिटी डॉक्युमेंट टू प्रूव्ह दॅट अ पर्सन साईन द लेट टेंडर ऑथराईज टू डू सो. तर जे काही डॉक्युमेंट्स खाली दिलेले आहे ते आपण नंतर तुम्हाला दाखवतो. त्यानंतर कॉपी ऑफ कंपनी इन्फॉर्मेशन, म्हणजे कंपनीची तुमची काय इन्फॉर्मेशन आहे, तुमचे क्लायंट्स किती आहे, तुम्ही नवीन बिझनेस चालू केला आहे की काय, तुमच्याकडे मशिनरी किती आहे, तुमचं फंड कॅपिटल्स किती आहे, याची माहिती तुम्ही लेटर हेडवर त्यांना द्यायची. त्यानंतर 7 नंबरचं डॉक्युमेंट्स आहे कॉपी ऑफ GST रजिस्ट्रेशन अँड क्लिअरन्स. तर बघा, फक्त 3 डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकता.
एक GST, तुमचं सर्टिफिकेट्स आणि तुमचा पॅन कार्ड नंबर आहे. तर यामध्ये IT रिटर्नची काही गरज नाही आहे, जेणेकरून तुम्हाला एक तुमचं बॅकग्राऊंड IT रिटर्न्स थ्रू तुम्हाला देण्याची गरज नाही आहे. जर हे डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर असतील तर तुमचा प्लांट जर तुम्ही लवकरात लवकर उभा करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो अप करू शकता. त्यानंतर हा एक फॉर्म आहे. तर या फॉर्म ज्यावेळेस समजा ज्यांना टेंडर भरण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे, त्यांनी रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेसमध्ये त्यांचा रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस टाकायचा आहे, वर कंपनीचं नाव टाकायचं आहे, नंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, तिथून तुमचा वर्क चालतं, बिझनेस तुमचा चालतो, तिथून तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका. नंतर नेम ऑफ द ऑथराईज सिग्नेचर, जर म्हणजे ज्याचं सिग्नेटरी जी ऑथराईज आहे, ज्यांची सही पूर्ण याच्यावर चालते, तर तिथं नाव टाकायचं आहे. डेझिग्नेशन, तुम्ही त्या कंपनीच्या कुठल्या पदावर कार्यरत आहे त्याचं तुम्ही तिचं डेझिग्नेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, नंतर ज्या कंपनीचे टोटली लिगलायझेशन कॉन्टॅक्ट पर्सन कोण बघतो तर ते तुम्ही तिथं टाकायचं आहे. त्यानंतर GST रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड आणि तुमचे बँकेची जी काही डिटेल्स आहे, जे काही RTGSचे काही माहिती आहे ते टोटल माहिती तुम्हाला तिथं टाकायची आहे.